आखाती देशातील युद्धाचा परिणाम जो आहे तो आता जाणवू लागलेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यासह देशभरातील नागरिकांना जे आहे तर 30 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आहे। OTP मिळत नसल्याने नागरिकांना सिलेंडरसाठी जे आहे ते या ठिकाणी रांगा ज्या आहेत त्या राहाव्या लागत आहे। आपण पाहू शकतो की आज सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा ज्या आहेत त्या गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी गॅस सिलेंडर मध्ये नंबर आपला लागावा, सिलेंडर मिळावं यासाठी रांगा लावून या ठिकाणी आहेत। काय नेमक्या अडचणी नागरिकांना जातात आपण जाणून घेणार आहोत। तर सकाळपासून रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा या ठिकाणी रांगेत आहात, काय अडचणी जात आहेत? आधी तर इथे स्वतः नंबर लावून घेत नाही। आपण आल्यावर म्हणतात की ते कुठला तरी नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा, आणि तो कॉल सुद्धा ते असं सांगतात का रात्री 12 नंतर सकाळी 6 पर्यंत करा। म्हणजे आम्ही आमचे कामधंदे सोडून रात्रभर जागायचं का? इथं स्वतः यांनी खरं तर नंबर घ्यायला पाहिजे, आमचे नंबर घेत नाही आणि नंबर तो लागल्यानंतर 8-8 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि एकूण मेसेज आल्यावर इथे लाईन मध्ये येऊन तुम्ही स्वतः बुक करा आणि स्वतः घेऊन जा, घरपोच सिलेंडर देत नाही हे लोक। मग आता सांगा आम्ही कामं करावं का याच्या मागे लागावं? आणि सरकार म्हणते का गव्हर्नमेंटचं हे सिलेंडरचा तुटवडा नाही, मग आता सांगा आम्ही काय करावं? निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते 8 दिवस सिलेंडरच्या साठी जे आहे प्रतीक्षा नंबर लावल्यानंतर या ठिकाणी करावी लागत आहे। एक नाहक त्रास जो आहे तो नागरिकांना या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।